जय शिवराय. तर आज माझ्यासोबत संगीत क्षेत्रातले खूप मोठे व्यक्ती आहेत. तर नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार. तर आपले बंडा महाराज ना, बंडा महाराज, मला बंडाराज पण बोलतात. बंडाराज पण बोलतात. त्यांचं आज म्हणलं तर संगीत क्षेत्रात नाव पण आहे आणि प्लस त्यांना कोकण रत्न आणि रायगड भूषण पुरस्कार हे संगीत क्षेत्रामध्ये भेटलेले आहेत आणि मोठ्या मोठ्या दिग्गज लोकांना त्यांनी साथ दिलेली आहे. तर दादांना मला भेट कशी काय झाली तर दादा सांगतीलच. नमस्कार. ताई विद्याताई ह्या काल महाडमध्ये भेटल्या आणि बरेच त्या व्हिडिओच्या माध्यमातून 2-3 वेळा मला रील्स असतील त्यांचे व्हिडिओ भरत शेटच्या माध्यमातून पाहायला मिळाले. रायगडवरचे पण व्हिडिओ पाहिले मी त्यांचे आणि खूप चांगले व्हिडिओ आणि निरागस्त त्यांचं काम आहे आणि निरापेक्षेने त्यांचे जे व्हिडिओ ते करतात खूप चांगलं कार्य आहे आणि हे कुठेतरी सोशल मीडिया आता खूप प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल होत असतात. चांगले व्हिडिओ त्यांच्या माध्यमातून आपल्या ह्या भूमीमधले कुठे रायगड किल्ला असेल, कुठं चांगला कार्यक्रम असेल तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. तर मी मुंबईला राहत असताना त्यांच्या 1-2 रील्स पाहिल्या आणि काल त्याने अचानक मला महाडमध्ये भेटल्या आणि खूप आनंद झाला. तर त्या आज आम्हाला भेटायला आल्या आणि मला पण खूप आनंद झाला की मला समोरून सरांनी हाक मारली की मॅडम तुमचे व्हिडिओ बघते. म्हणजे आज जर एवढा मोठा व्यक्ती आपल्याला स्वतःहून हाक मारतो तर नक्कीच डाऊन टू अर्थ सर आहेत. त्यांच्या बोलण्यातून पण एकदम सोजवळपणा असा दिसतोच आपल्याला. पण मेन म्हणजे महत्त्वाचं की मी जेव्हा त्यांचं सगळं ऐकलं आणि नंतर त्यांची मुलाखत मी जरा सर्च पण केली, थोडंसं अभ्यास केला तर बघितलं तर खरोखर सर तुम्ही खूप टॅलेंट आहे तुमच्यामध्ये. तुम्ही इथं राहिलात आणि इथं शिक्षण घेऊन नंतर मुंबईला गेलात. हो. बरोबर आहे ना. आणि त्याच्यानंतर मग सरांनी जे नाव कमवलं संगीत क्षेत्रामध्ये, खूप मोठं नाव कमवलं, त्याबद्दल तुमचं धन्यवाद आहे सर. आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. खूप काही पुढं अजून करालच. तुमच्या माध्यमातून आपल्या महाड, पोलादपूर, माणगाव अशा मुलं, लहान मुलं आहेत त्यांना तरी नक्की तुमची साथ भेटावी. आता इथे काहीतरी आपलं एखादं नवीन काहीतरी करा जेणेकरून संगीताची अकॅडमी. मी तर आपले मंत्री महोदय त्यांना पण बोललेले होते की आपलं एक क्रीडा क्षेत्र असावं इथे. अभ्यासाचं माध्यम सोडून दुसऱ्या काही गोष्टी आहेत त्या पण असाव्यात जेणेकरून सगळ्यांना त्याची लाभ होईल सगळ्या गोष्टीचा. आणि खरोखरच तुम्ही एवढं चांगलं कार्य या माध्यमातून करत आहात आणि कधी कधी काहींना वाटतं की कुठं काम धंदा नसल्यामुळे रील्स काढत असतील, व्हिडिओ करत, असं काही नसताना त्यांची पण मी थोडीशी माहिती घेतली. त्या चांगल्या ठिकाणी सर्व्हिसला आहेत. हो नक्कीच. आणि मी तहसील ऑफिसला महसूल सेवक म्हणून आहे. पण जर असं विचार केला की बाबा आपल्या माध्यमातून आपण कितीतरी कार्य करत असतो, पण एक 10 वर्ष माझी सर्व्हिस झाली त्याच्यानंतर विचार केला आपल्या दिसण्यातून भरपूर काही गोष्टी गेल्यात. जर सोशल मीडियातून चांगल्या गोष्टी दाखवता येतील तर चांगल्या गोष्टी दाखवाव्यात आपण, असा विचार केला. आता तुमची आणि माझी भेट कधी झाली असती का? त्याच्यामुळे निदान झाली तरी आम्हाला एक नवीन बहीण मिळाली आणि त्या माध्यमातून खरोखर तिचं कार्य आणि तिचा निरागस आणि तिचे जे म्हणजे काही तिचं इंटेन्शन नसताना असे व्हिडिओ बनवते आणि काहीतरी तिचं प्रवास पण खूप तिने काल मला थोडक्या वेळेत तिने सांगितलं. आणि खरंतर असे ज्या गोष्टी माहिती नसलेल्याही गोष्टी त्यांच्या माध्यमातून आपल्याला माहिती पडल्या. रायगड किल्ला असेल, भरपूर त्यांचे म्हणजे मी व्हिडिओज आता फॉलोअर्स आहे आणि खूप सारा त्यांचा 25,000पेक्षा फॉलोअर्स आता झाले आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो या माध्यमातून. पुढे नक्की ताई आपण भेटू. हो नक्कीच पुढे भेटू आणि सविस्तर सरांबद्दल आपण माहिती घेऊया त्यावेळेस की बाबा सरांचा प्रवास जो होता तो कसा होता, त्यांना मोटिवेशन कुठं, त्यांचा टर्निंग पॉईंट कुठे आला, हे नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांना जेव्हा आता त्यांना घाई आहे, मला पण घाई आहे, त्यामुळे नक्कीच आपण ते जाणून घेऊया निवांतपणे. तर भेटू सर. जय शिवराय. पुढच्या भेटीला नक्की. जय शिवराय. जय रामकृष्ण. जय शिवराय.